आणि हे बरोबर रात्री 12 नंतर उमलतं. प्रियाची हे पण किती सुंदर आहे आणि याचा वास पण खूप छान येते. आता आपल्याला ते उमलूपर्यंत वाट बघायला लागणार, थांबायला लागणार आपल्याला. ठीक आहे प्रियाची, आपण थांबूया. अहो छोटं मालक, तिकडं कोण उठलं असलं आणि तुम्ही झोपलेले दिसले नाही तर मग काय होईल? पण प्रियाची आपल्याला थांबावं लागेल ना. हा, ते बी बरोबर आहे. हा, मला एक आयडिया सुचली बघा. एक आपण काम करू, तुम्ही हे तर थांबा, मी घरी जाते. तिकडं काय चाललंय काय नाही ते बघते आणि 12 नंतर फळ उमललं की मी येते तुम्हाला न्यायला. हा, पण प्रियाची मी एकटा कसं थांबू इथं? अहो हे जर सगळ्यांना घरी कळलं ना तर बया मला कामावून बी काढून टाकतात आणि घरात लई भांडणं वाटेल परत. प्रियाची अहो खरंच मला भीती वाटतेय. आता हे बघा छोटं मालक, आता घरातलं सगळं नीट करायचंय का नाही तुम्हाला? मग इथं थांबायला लागेल तुम्हाला. ठीक आहे, जावा तुम्ही. नक्की जाऊ. हो नक्की जावा. हे 12 नंतर फुल फुलेल, मग तुम्ही या न्यायला मला, मी थांबेन. आपे, अगं तुला जो धक्का बसणार आहे ना आता, त्याचा विचार करूनच मला लय भारी वाटतंय. आता देव पण तुझ्या या अमोलला वाचवत नसतोय बघ. अमोल, 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 अर्जुन, अर्जुन, बाबा, दिप्या, ए दिप्या, अर्जुन. काय कर सांगतो काय झालं? अरे अमोल नाहीये, मी पाणी प्यायला म्हणून खाली आले, म्हटलं आता त्याला वर घेऊन जाऊया. मला वाटलं तू झोपला इथे, पण इथे नाहीये तू. नीट बघितलं का? सोप्याच्या मागा अरे नाहीये, मी किती वेळचा आवाज देते अर्जुन त्याला. काय झालं? अरे पाणी प्यायला म्हणून मी खाली आले. मी म्हटलं अमोलला वर घेऊन जाऊया, पण तू नाहीये इथे. उलच्या ठेवल्यात रे. अगं असं कसं थांबलं? अमोल, अगं मगाशी आम्ही वरती गेलो त्यावेळी म्हटलं चित्र काढून झोपणार आहे मी. अहो, बापू पण नाहीये तू आता इथे. तू कुठे गेलाय? थांब थांब तू इथंच असेल बघतो आम्ही. दिप्या, पुयाजी कुठे आहे? पुयाजी कुठे आहे? अवताजी अमोल पण दिसना आणि ती म्हातारी पण गायब आहे. पुयाजी, ओ पुयाजी. अर्जुन थांब. मी आता त्यात पोलीस स्टेशनला फोन करतो, त्या म्हातारीला शोधायला लावतो. मी त्यांच्या खोलीत आहेत का बघून येते. हो ना, बघ ना ग. फोन चालला. अर्जुन काय हो मालक? हो, कुठं होता तुम्ही? मी झोपले होते सदा झोपले होते काय? झोपले होते? अमोल होता इथे झोपलेला. कुठे आहे तो? आता बघूया. मी झोपायला गेले तेव्हा छोटा मालक इथंच होता. अहो आजी पण आता नाहीये तो इथे. आजी तुम्ही तर ना. अर्जुन थांब. हे बघ त्यांना बोलून काही फायदा नाहीये. आपण आधी अमोलला शोधूया. चल ना. अर्जुन असं तोल जाऊन चालणार नाही. तू जरा संयमाने घे ना. बापू आपल्याला वाटते तेवढं सोपं नाही. ही म्हातारी म्हणजे. थांब जरा. बापू म्हणतात ते बरोबर आहे. आधी अमोलला शोधूया ना. चल बाहेर बघू लगेच. चल. अमोल. मी पण बाहेर बघतो. हे मोना पटकन चल. मागच्या दरवाजाने गेला का कुठं बघूया. हे तुला कुणी सांगितलं रे? प्रियाजीने. पुयाजी. अर्जुन पुयाजी, तुम्हाला माहिती आहे का अमोलचं वय काय आहे? काय त्याला अजून 8 वर्ष पण पूर्ण झाली नाहीत आणि तुम्ही त्याला घेऊन रात्रीचं फुल आणायला गेला होतात का? मालक अहो माझे काही बी चूक नाही बघा. आता मी पडले नोकर माणूस आणि ते जरी बारका असलं तरी मालक आहे ना. मग त्याने सांगितलं मला ते ऐकायला पाहिजे. ते चल म्हणलं म्हणून. आओ भुईयाजी, तो लहान आहे, तुम्ही तर मोठे आहेत ना, तुम्हाला कळायला पाहिजे ना. तसं नाही साहेब. आता ते म्हणाले की मला घरात अजिबात अडचण नकोय. भैयाजी चला आपण ब्रह्मकमळ आणायला जाऊ म्हणून मी गेले. छोटे
मालकच म्हणले की घरात कोणाला बोलू नका फुयाची, म्हणून मग अशी मी तुम्हाला काही बोलले नाही हो खरंच. बाबा मी आपल्या घराच्या आनंदासाठी फुल आणायला गेलो. अमोल बास हा, बास आता. मी तुला कितीदा सांगितलंय, मला सांगितल्याशिवाय तू कुठेच जायचं नाही, सांगितलंय ना. आणि काय फुईजी, घरात सगळं नीट चाललंय ना, सगळं छान आहे ना. मग तुम्ही त्याला काय सांगितलं? घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी हे फुल आणायचं म्हणून का सांगितलं तुम्ही? अहो मॅडम आता कसं सांगू तुम्हाला, त्या साहेबांच्या मैत्री नव्हत्या का आल्या घरी बया, तवा दाखल्या मालकांचं तोंड लय हो बारीक झालं होतं. मला लय वाईट वाटलं. विचारा पाहिजे तर कोणा बाईला, आहे का नाही मला बाई? अहो वंच खरं आहे. अहो आर्याताई घरी आल्या किंवा अर्जुनदादांच्या आसपास जरी असल्या ना तरी छोटे सरकार खूप नाराज असतात. आणि आज सकाळी आर्याताई अर्जुनदादांना घेऊन गेल्या ना, त्यामुळे तर ते खूपच नाराज होते. फुईजी, यानंतर असं काही करायचं असेल ना तर पहिल्यांदा मला सांगायचं. इथून पुढे असा हलगर्जीपणा मी अजिबात खपवून घेणार नाही. आणि हे बघा मी तू शांत हो. आणि फुयाजी, तुमचं खरंच आज चुकलंय बरं का. अहो लहान लेकरू हट्ट करतंय म्हणून त्याला पाहिजे ते द्यायचं नसतं हो. अशानं जीवावर बेतेल त्याच्या. बापू पण त्यांची काय चूक आहे? त्या तर चांगल्यासाठीच घेऊन गेले होते ना छोटे सरकारांना. हो ना, ज्यातलं आपल्याला कळत नाही ते बोलत जाऊ नकोस. अगं येळ गेल्यावर चूक कुणाची ही विचारून काहीच उपयोग होत नाही ग. हा आज ना मला खरंच लई बी आवडलं होतं ग. विनू बाबा, तुम्ही सावरा स्वतःला. आता आलाय ना अमोल,